पुढचा प्रश्न आहे, पॅप स्मेअर म्हणजे काय आणि HPV टेस्ट म्हणजे काय? तर पॅप स्मेअर म्हणजे काय, तर ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर लवकर ओळखण्याची, सर्व्हिक्स कॅन्सर लवकर ओळखण्यासाठीची स्क्रीनिंग टेस्ट आहे पॅप. याच्यामध्ये एक काही थोड्या पेशी काचेच्या पट्टीवरती घेऊन त्याची तपासणी केली जाते. आपण त्याला पॅप स्मेअर असं म्हणतो. तर हा पॅप स्मेअर कोणामध्ये केला पाहिजे, तर 21 ते 29 ज्यांचं वय आहे त्यांनी प्रत्येक 3 वर्षांनी पॅप स्मेअर केला पाहिजे. ज्यांचं वय 30 वर्ष ते 65 वर्ष आहे त्यांनी पॅप स्मेअर प्लस HPV टेस्ट प्रत्येक 5 वर्षांनी केली पाहिजे. आणि हे जर स्क्रीनिंग टेस्ट आपण लवकर केल्या तर सर्व्हिक्स कॅन्सर हा खूप सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण ओळखू शकतो आणि तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी आपल्याला ह्या स्क्रीनिंग टेस्टची मदत होते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्क्रीनिंग करत नसाल तर तुम्हाला काही जर सर्व्हिक्स कॅन्सरबद्दलचे सिम्पटम्स असतील, सिम्पटम्स म्हणजे याचे सिम्पटम्स काय असतात, तर पर व्हाजायनल ब्लिडिंग, अंगावरून पांढरं जाणं किंवा अंगावरून लाल जाणं, त्याचप्रमाणे आपल्या पोटात दुखणं, अशा प्रकारचे सिम्पटम असतील किंवा सेक्स केल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल तर तुमच्या त्वरित डॉक्टरना दाखवा आणि आपल्याला सर्व्हिक्स कॅन्सर नाही येण्याची खात्री करून घ्या. आणि तुम्हाला जर काही सिम्पटम नसतील तरी ह्या स्क्रीनिंगच्या टेस्ट अवश्य करून घ्या. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.